सूर्या, एवढा तू मुंबईकरता क्रिकेट खेळलास, एवढा IPLला क्रिकेट खेळलास, पण हे इंटरनॅशनल क्रिकेट काय फरक दिसतो? कारण मागच्या वर्षी तू टीमचा भाग होतास, ह्या वर्षी होतास. ही सगळी एन्व्हायरमेंट, हे सगळं प्रेशर ते ॲब्सॉर्ब करून लोक खेळतात. काय त्याचं लर्निंग काय? सर मला असं वाटतंय प्रेशर तर वेगळं आहे. आय मीन IPLमध्ये पण वेगळं प्रेशर असतो आणि डोमेस्टिक क्रिकेट जेव्हा तुम्ही खेळतात तेव्हा पण प्रेशर वेगळं असतो. पण इकडे इंटरनॅशनल लेवलवर मला असं वाटतंय की थोडं वेगळं आहे. कारण लोकांचे एक्सपेक्टेशन्स असतात. त्यांना पाहिजे तुम्ही चांगला करावं. जेव्हा तुम्ही इंडियाला खेळतात खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पण तुम्हाला एक गोष्ट आहे, मला असं वाटतंय ते विसरायची नाही. तुम्ही काय करून इकडे आले, काय प्रोसेस होते, काय रुटीन्स होते तुमचे. तर मी तेच ट्राय करतो सेम ठेवायला प्रॅक्टिसमध्ये, किंवा मी हॉटेलमध्ये काय खातो, काय ट्रेनिंग करतो, कुठे कुठे जातो, ते सगळं खूप महत्त्वाचं आहे. ते तुम्ही बरोबर केलं तर ग्राउंडमध्ये जे काय आहे ते आपोआप सगळं बरोबर होऊन जातं. ते काय मी जास्त विचार करत नाही. जेव्हा मी ग्राउंडमध्ये आलो एकदा, ते मी जास्त विचार करत नाही मला काय करायचं, कारण मी प्रॅक्टिसमध्ये सगळं बरोबर केलं आहे. तर इकडे येऊन मी फक्त जाऊन एन्जॉय करतो माझी बॅटिंग, आणि फक्त ते छोटंसं ते बबल म्हणतात ना, आपलं बबल, ते मी क्रिएट करून ठेवतो जेव्हापर्यंत मॅच संपत नाही. सूर्या, बॅटिंगचे तू रोहितबद्दल बोललास, पण रोहित दिसायला मित्र, इझी गोईंग वगैरे दिसतो. कॅप्टन म्हणून टास्क मास्टर हा शब्द खूप हार्ड होईल, पण त्या बाबतीत तो किती फर्म असतो? काय त्याचा कम्युनिकेशन असतं? कम्युनिकेशन त्याचं पण एकदम सिम्पल आहे सर. ग्राउंडवर ते सगळं गोष्ट एकदम सिम्पल सांगतो बॉलर्सना, बॅट्समॅनला. लोकांना काय असं जाय कन्फ्यूज करत नाही. त्यांचे प्लॅन्स जे असतात ते त्यांना एक्झिक्यूट करायला सांगतो फक्त. आणि ग्राउंडवर पण एकदम गोष्ट सिम्पल राखतो. ते काय वेगळं करायला सांगत नाही. कारण लोक तो एकच गोष्ट सांगतो, जे तुम्ही नेट्समध्ये करतात तेच सेम मॅचमध्ये तुम्ही रिफ्लेक्ट करा. काय वेगळं करायची गरज नाही. आणि त्याचाच त्यांना सक्सेस भेटते त्याची कॅप्टन्सी. आणि उद्याच्या मॅच बद्दल काय सांगशील? 1 ऑल आहे, एक्साइटमेंट आहे खूप, प्रेशर पण असणार. पण ॲट द सेम टाईम आपण जे गोष्ट बरोबर करतायत, फर्स्ट ODIमध्ये केले, सेकंडमध्ये आम्हाला एक लर्निंग भेटली काय करायचं आहे, ते थर्ड ODIमध्ये आम्ही बघू कसं करायचं आहे.